सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सावीच्या डोक्यामध्ये चक्कर बसतो. सावी लहान मुलांसारखं करत असते. नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी सावी आहे, सावी सावी आता सावीला सारखं घाबरल्यासारखं होत असतं. कारण की तिला ते आतंकवाद्यांची खूप भीती वाटत असते. तिला असं वाटतं की ते परत येते की काय, असं तिला वाटत असतं. तर आता इकडं सावी, दामिनी ते घरी येतात. घरी आल्यावरती आता तिथे पोलीस आलेले असतात. पोलीस बघून दामिनी ते म्हणतात, "काय झालंय?" तर ते म्हणतात, "काही नाही, तुमची चौकशी करण्यासाठी आलो होतो आम्ही इथे." तर ते म्हणतात, "ठीक आहे." तर आता लगेच ते म्हणतात, की "सावी जा, तू आईला आतमध्ये घेऊन मी बोलते यांच्याशी." आणि सावी दामिनीला घेऊन आतमध्ये जाते आणि ते बोलत असतात बाहेर. आता आता इकडं सावी आणि धैर्य दोघेजण देवाजवळ देवपूजा करत असतात. देवाला हात जोडून तिथे प्रार्थना करत असतात. पण इकडे दामिनीचा वेगळाच प्लॅन असतो. दामिनी मुद्दामून आता सावीच्या बाबांना संपवण्यासाठी एक प्लॅन करते. आणि आता सावीचे बाबा हे रोडने पायी चाललेले असतात आणि ते सावीला फोन करतात. कारण की ते दामिनीची गाडी बघतात आणि ते दामिनीची गाडी त्यांच्याजवळ थिंदा थिंदा येत असते. त्यांना असं वाटतं की नक्कीच ही माझं काहीतरी करणार आहे. त्यामुळे आता ते फोन करतात आणि म्हणतात, "सावी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे." तर सावी म्हणते, "बोला ना बाबा, काय झालंय?" तर ते म्हणतात की बघ सावी, मला ज्याने मारलं होतं ना, तो माणूस आता सध्या माझ्या समोर आहे. तू ये लवकर, तुला दाखवतो मी. तर आता सावी लगेच जायला निघते आणि धैर्यला काही म्हणत नाही. धैर्य पण आता सावी मागे पळत निघतो आणि आता धैर्य आणि सावी दोघेजण पळत जातात. आणि तेवढ्यात सावी बघते तर तिच्या बाबाला इकडं दामिनी उडवून देते गाडीने. आणि आता सावीच्या बाबा डोक्याला मार लागतो आणि ते खाली पडतात, रक्त येतं. तर इकडं सावी बेशुद्ध होते आणि खाली पडते आणि तिच्या पण डोक्याला मार लागतो. तर आता लगेच तिची याददाश्त जाते, तिला काहीच आठवत नाही. तर धैर्य तरी पण तिला सांभाळतो, तिला घरी घेऊन येतो, तिचा खूप दवाखाने करतो. घरी आणल्यावरती सावी लहान मुलांसारखं बाहुल्या बिवल्या घेऊन बसत असते, खेळत असते. धैर्य म्हणत असतो, "सावी, काय झालंय?" तर सावी म्हणते की "काही नाही, इकडे सावी, तुझा नवरा आहे ना?" असं धैर्य सावीला म्हणतो. तर सावी म्हणते, "नाही, माझा कोणी नवरा बिवरा नाहीये," असं म्हणते आणि बाहुल्यांसोबत खेळत असते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.